हाय एव्हरीवन. तर शुभ सोमवार. तर सोमवार आहे आज म्हणून तुम्हाला असे दिसते, नाही तर रोज गाऊनवरच दिसते आहे ना. तर सोमवार स्पेशल असतो माझ्यासाठी, मंदिरात जायचं असतं, मग म्हणून मी सोमवारी साडी घालते. आणि स्किन केअर करणं खूप जरुरी आहे. मॉर्निंगला अशी मग स्किन केअर केली की मग दिवसभर काही टेन्शन नाही, काय केलं तरी चालतं. मग चला असं मग स्किन केअर केली एवढी थंडीत, पण माझा चेहरा असा आहे तसा आहे ना. तर चला पुढं मस्त अशी पूजा वगैरे केली. बापरे किती छान वाटतं पूजा केल्यावर, तुम्हाला काय सांगू. हे बघा मंदिरात पण जायचं, इकडं प्लेट पण रेडी झाले आणि मग पूजा वगैरे करून घरची पूजा करून लगेच गेले मंदिरात. आमच्या घरापाशी बघा असं छोटंसंच मंदिर आहे. छोटा असू मोठा असू, मनात श्रद्धा पाहिजे, बाकी काय नाही. इकडं मस्त असं एक लोटा जल असं म्हणतात ना महादेवांना, फक्त एक तांब्या जरी तुम्ही जल वाहिलं, बाकी देवाला काहीच नाही पाहिजे असते, फक्त श्रद्धा महत्त्वाची असते. आणि मग मी गेले मंदिरात, असं उभीत काय म्हणतात त्याला, इबीत म्हणतात ते वगैरे लावायचं, त्यांना आवडायचं. हेच आमच्याकडे लावतात बरं का. मग फुलं वगैरे वाहिले, मस्त अशी पूजा केली, पांढरी फुलं बेल वगैरे वाहिलं. आणि ही बघा मैना माझी वाटच बघत होती, नाही का, किती क्यूट आहे, आमच्या रोडलाच राहते. आणि ती नाही का इथंच राहते, तर आम्ही तिला खायला प्यायला देतो, तर किती छान दिसते ना. मग मी तिला नाही का जीव लावला ना, काय म्हणतात प्राणी पण जवळ येतात तसं आहे. मग तिला बिस्किट वगैरे दिलं, घरी आले. आणि हे बघा इकडं मस्त रील्स बनवली. रील्समध्ये मी थोडी वेगळीच दिसते आहे ना, कमेंटमध्ये सांगा. मग म्हटलं चला रील्स वगैरे सोडा, पोरं माझी उपाशी असते. उठले नव्हते बरं का, तर मग ते उठूसपर्यंत मी सगळे रेडी करून ठेवते, मग लगेच लागले स्वयंपाकाला. आणि पोरांचे माझे एवढे नाटके असतात, तुम्हाला खायचे काय सांगू. हे बघा इकडं मस्त पोरीला माझ्या शेंगदाण्याच्या पोळ्या खूप आवडतात मोठ्या, मग तिला बनवल्या तिकडे शेंगदाण्याच्या पोळ्या. तो ब्लॉग उद्या येईल शेंगदाण्याच्या पोळ्यांचा. आणि मग मस्त तिच्यासाठी भेंडी बनवली. आणि आहोंना मुगाची डाळ खायची होती सुकी, मग त्यांना ती बनवली. सगळ्यांचे नाटकं असतात. आणि एवढं सारं सारंग बनवून ठेवलंय, शेंगदाण्याची पोळी कोण मागितलं की द्यायचं बनवून. इकडं चालले मॅडमची कॉलेजची तयारी. मग आहोंचे कपडे विस्त्रीला टाकायचे, तेवढा बोजा निघाला कपाटात, काय सांगायचे. विस्त्रीचे सगळे कपडे संपलेत. आणि मी घरी नाही करत बरं का, मला एवढं नाही जमत, घरातलीच कामं नाही होत, मग मी विस्त्रीलाच टाकते बाहेर. बापरे एवढे शर्ट तुम्ही सांगा कधी करू, घरातली कामं कधी करू. मग जाऊ द्या म्हटलं विस्त्रीलाच टाकूया. मग मी अशी घेऊन गेले विस्त्रीला, बघा केस वगैरे बांधले आणि विस्त्रीला कपडे टाकून आले. आहोची सगळ्यांची काळजी घ्यायला लागतं बायकांना. मग मस्त हेडफोन लावला ना, अशी घरातली कामं आवरायची असतात. कामं वगैरे आवरले, मग आहो आले दुपारचं जेवायला. आणि इकडं मस्त पेरू घेऊन आले माझ्यासाठी. बघा एक पत्त्याचा आणतात म्हणजे आणतातच, ते काय माहिती, पत्ते बघितलं ना मला खूप भारी वाटतं पानाचा. आणि इकडं पप्पाची परी बघा, पप्पांची खूप सेवा करते, काय सांगू, पप्पाला एवढं जीव लावते, एवढा काय सांगू. मग इकडं माझ्यासाठी उपवासाची खिचडी बनवली.